सर्वप्रथम मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं जसं की मी कुठल्या दिशेला माझा देवघर ठेवलेला आहे आणि रचना कशा प्रकारे केली याबद्दलचा व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि तुमचा त्या व्हिडिओला खूप छान प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे, म्हणून तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनपूर्वक आभारी आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मी कालाष्टमीची पूजा कशा प्रकारे केलेली आहे। तर अधिकचा महिना सुरू आहे आणि अधिकच्या महिन्यामध्ये आपण कशा प्रकारे पूजा विधी करू शकतो। तर गुरुवार, शुक्रवार, मंगळवार या दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे करू शकता। आणि अधिक मासाचं वाण जे असतं आपण धोंड्याचा महिना म्हणतो, तर तो आम्ही कशा प्रकारे साजरा केलेला आहे। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। सकाळी मी थोडा नाश्ता केला, आप्पे वगैरे खाल्ले आणि आईकडे आली आणि आईकडे आल्यानंतर तर स्वयंपाक तर सुरूच होता, बाकीचे मेंबर करत होते। तर म्हटलं चला आपण हॉल वगैरे अशा प्रकारे स्वच्छ करून घेऊया। अशी सकाळची कामं तर झालेलीच होती, परंतु म्हटलं हॉल आपण छान नीटनेटका केला तर आणखीन सुंदर दिसेल। तर अशा प्रकारे काही फुलांचं डेकोरेशन वगैरे सुरूच होतं आणि इकडे बघू शकता मांडेसुद्धा रेडी झालेले आहेत। तर हे माझ्या बहिणींनी केलेले आहे, कारण मी ज्यावेळेस आली तर बऱ्यापैकी स्वयंपाक झालेलाच होता। तर म्हटलं चला आपण बाकीची कामं करूया, ते म्हणजे मेन हॉल आवरणे। कारण नेहमीचं रुटीन असतं आपलं, परंतु एखादा आपण कार्यक्रम ज्यावेळेस करतो ना थोडंफार डेकोरेशन करतो। आम्ही डेकोरेशन नाही एवढं केलं, परंतु हॉल मात्र नीट आवरलेला होता। तर अशा प्रकारे त्याची कव्हर वगैरे जी आहे ती छान झटकून घेतली आणि खालील जो गालिचा आहे तो सुद्धा काढून घेतला आणि दुसरा टाकलेला आहे। अशा प्रकारे टीपॉयवर सुद्धा आम्ही थोडंफार डेकोरेशन करण्यासाठी इथे शॉलच टाकली त्याच्यावर आणि उरलीमध्ये माझ्या बहिणीच्या मुलींनी अशा प्रकारे थोडी सजावट करायला सुरुवात केली। आणि जिन्यामध्ये सुद्धा काही झाडं लावलेली होती ना, तर त्या ठिकाणी सुद्धा म्हटलं चला फुलांचं डेकोरेशन करूया। कारण ज्यावेळेस आपण झेंडूचा फुलांचा वापर करून डेकोरेशन करतो ना, तर तो होणारा बदल खूप वेगळाच असतो। मी किचनमध्ये आली त्यावेळेस अशा प्रकारे कुरडई आणि भजी काढायला सुरुवात झालेली होती। सध्या झेंडूचे फुलं खूप महाग झालेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी ते मिळतही नाही, म्हणून आम्ही कमी फुलांचा वापर करूनच अशा प्रकारे छोटंसं डेकोरेशन केलं। आणि आता बघा जे पुढची मेन एंट्री होती ती सुद्धा झाडून वगैरे पायपुसणे वगैरे आहे ते नीट ठेवायला सुरुवात केली। आणि त्याच्यानंतर इथे जी काही झाडं वगैरे आहेत ना, तर बघा खूप छान छान प्रकारची झाडं लावलेली आहेत। तर मातीमध्ये लावल्यामुळे ह्या झाडांची वाढसुद्धा अगदी छान झालेली आहे। तर विविध प्रकारचे स्नेक प्लांट असो अथवा पाम असो किंवा इतर भरपूर व्हरायटींमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सुंदर दिसणारी पानं फुलं असणारी झाडं अशा प्रकारे गार्डन आहे। अगदी पुढच्या बाजूला साईडला आणि मागच्या बाजूला प्रत्येक ठिकाणी झाडं लावलेली आहेतच। आणि अशा प्रकारे आमचा हॉल बघू शकता आवरून झालेला आहे आणि अगदी खूप सुंदर वाटतंय। खूप डेकोरेशन नाही, एकदम सिंपल सोबर आणि छान अगदी प्रसन्न वाटेल असं। अशा प्रकारे तयारी सुरूच होती आणि म्हटलं चला आता आपण आणखीन एक ताटावर छान सुंदर असं सजावट करूया। तर त्यामध्ये एक ताट घेतलेलं आहे आणि छोटंसं काचेचं बाऊल घेतलेलं आहे। तर यामध्ये झेंडूच्या 2 प्रकारच्या फुलांचा समावेश आणि शेवंतीची फुलं अशा प्रकारे सुंदर असं सजावट करूया म्हटलं। तर पूजेकरिता ताट तयार करायचं होतं आणि ताट तर आम्ही नवीनच घेतलं
आईनेसुद्धा अशा प्रकारे सुंदर असं ताट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये काही वस्तू घेतल्या आणि अशा प्रकारे ताट सजवून घेतलं. कारण थोडी जरी फुलं ताटामध्ये असली तरी आपण जे डेकोरेशन करतो किंवा सजावट करतो ते खूप सुंदर वाटतं. आणि आपल्या पूजेच्या ताटामध्ये एकतरी फूल असायलाच हवं. आणि एक छोटा तांब्या भरून अशा प्रकारे हळदी कुंकू आणि साखर घेतलेली आहे गोड तोंड करण्यासाठी आणि आपला हळदी कुंकवाचा करंडा. आणि अशा प्रकारे आम्ही हॉलमध्येच टीपॉयवर ते सगळं काही ठेवून दिलं. म्हटलं आता आपल्याला कार्यक्रम सुरू करायचा आहे, तर ही पूर्वतयारी असते आपली. आणि निरांजनी जी ओवाळण्यासाठी घेतलेली आहे तर शुद्ध तुपाचा दिवा लांब वाती असलेलाच घेतलेला आहे. अशा प्रकारे स्वयंपाक झाल्यानंतर म्हटलं देवांना नैवेद्य देऊया आणि रस आणि पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दिलेला आहे. कारण रशी जी बनवली होती ती कांदा आणि लसूण टाकून बनवलेली होती आणि आपण देवांना तर ह्या गोष्टी देत नसतो. अशा प्रकारे जेवणाला सुरुवात झाली आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आम्हाला जो मेन कार्यक्रम आहे अधिक मासाचा तर तो करायचा होता. अधिकचा महिना म्हणजे काय हो, तर अधिकच्या महिन्यामध्ये विष्णू सेवेला अत्यंत प्राधान्य दिलेलं आहे. तर हा महिना विष्णूची पूजा करण्याचा महिना आहे. तर जावई आणि लेकीला का बोलवण्यात येतं, तर जावई म्हणजे विष्णू स्वरूप आणि मुलगी म्हणजे लक्ष्मी स्वरूप. तर हा अधिकचा महिना जो आहे 3 वर्षानंतर येतो आणि पवित्र असा महिना आहे. या महिन्यामध्ये विष्णू लक्ष्मी यांची सेवा केली जाते. तर विष्णू आणि लक्ष्मीची सेवा म्हणूनच या दिवशी आपण अशा प्रकारे आपल्या घरी जावई लेकीला बोलवण्यात येतं आणि त्यांची मानापानाने पूजाविधी करून वगैरे अशा प्रकारे त्यांना वस्तू देण्यात येतात. तर खरं तर हा महिना विष्णू भगवानांची सेवा करण्याचा महिना आहे. आपल्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करा. सकाळी बरेचसे जण लवकर उठून गंगेमध्ये स्नानादी करतात, मौन व्रत धारण करतात बरेच जण. आणि या महिन्यामध्ये व्रत वैकल्यसुद्धा केलं जातं. त्यांचं पूजन, अधिक मासाची पोथी अशा बऱ्याचशा गोष्टी या महिन्यामध्ये केल्या जातात. आपण कितीही मोठे झालो, आईवडील कितीही म्हातारे झाले तरीसुद्धा त्यांचं प्रेम काही कमी होत नाही. कार्यक्रमामध्ये बरेचसे मेंबर्स तरी कमीच आहे, कारण सगळे तर काही आले नाही. आम्ही जेवढे जवळपास राहतो तर आम्हीच हा कार्यक्रम साजरा केलेला आहे. आणि आज दुसरा दिवस उगवला तो म्हणजे सोमवार आहे आणि आज आहे कालाष्टमी. तर प्रत्येक महिन्याला कालाष्टमी येत असते आणि आपण विष्णू भगवानांची सेवा करत असतो. तर ही आलेली आहे अधिक महिन्यामध्ये, म्हणून म्हटलं आज आपण छान यांची पूजा करूया. तर उरली सजवण्यासाठी काही फुलांचा वापर केला. टेपच्या साहाय्याने फुलं चिटकवून घेतली आणि सुंदर अशी उरली सजवून घेतली. तर आज होता सोमवार म्हणून अशा प्रकारे शिवपिंडीवरसुद्धा गळती लावून दिली आणि विष्णू भगवानांचं पूजन करायला सुरुवात केली. अभिषेक केलेला आहे. तर मी थोड्या वेळापर्यंत बाळकृष्ण भगवानांना पाण्यामध्येच ठेवणार आहे. तर अगदी त्यांना थंडावा मिळावा म्हणून, कारण उष्णतेचं प्रमाण जास्त आहे सध्या. आणि आज 33 दिव्यांचं दीपदानसुद्धा करायचं आहे. तर ताम्हण छान स्वच्छ करून घेतलेलंच होतं आणि त्याच्यामध्ये मी 33 वाती तुपामध्ये भिजवलेले आहेत. आणि अशा प्रकारे त्या वाती अगदी ताटाच्या एका साईडला ठेवून छान गोल गोल राऊंडमध्ये ठेवून घेणार आहे. सर्वप्रथम स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. स्वस्तिक हे शुभचिन्ह असतं आणि आपण त्यापासूनच सुरुवात करत असतो पूजनाला. तर म्हणून ताटामध्ये अशा प्रकारे स्वस्तिक काढून छान पूजा करून घेतली आणि वाती ठेवल्या आणि त्यामध्ये थोडेसे फुलंसुद्धा ठेवून घेतले. अधिकचा महिना हा 3 वर्षानंतर येतो आणि या महिन्यामध्ये आपण दीपदानाला अत्यंत महत्त्व देत असतो. तर आपण कणकीचे दिवे, मातीचे दिवे
किंवा अशा प्रकारे ताटामध्ये आपण वाती ठेवून 33 दिव्यांचं दीपदान करत असतो। दीपदान हे गंगेमध्ये सुद्धा करतात, देवालयात करतात, मंदिरात करतात, तुळशीजवळ करतात, आपल्या देवघराजवळ करतात। आपल्याला ज्याप्रमाणे शक्य होईल तसं आपण करत असतो। आणखी एक सांगायचं आहे, तर आपण हे जे दिवे आहेत महत्त्वाच्या दिवशी 5 दिव्यांचं दीपदान अवश्य करा। पहिला दिवा तुळशीजवळ लावा, दुसरा दिवा उंबऱ्याजवळ लावा, तिसरा दिवा आपल्या देवघरात लावा आणि चौथा दिवा आपल्या गॅस ओट्यावर लावा अन्नपूर्णा मातेला, आणि सर्वात 5वा दिवा तो म्हणजे दक्षिण दिशेकडे लावा, म्हणजे पितृ देवतांना। तर अशा प्रकारे आपण हे दिवेसुद्धा लावू शकतोच। तर आपल्याकडून जी सेवा करता येईल ती सेवा करा। आपण पूजाविधी तर करतोच, पण दीपदानाला सुद्धा खूप महत्त्व आहे। आज होता सोमवार आणि अशा प्रकारे शिवपिंडीचं सुद्धा मी पूजन केलेलं आहे, गडती लावून दिली। थोडा वेळ का असे ना म्हटलं, आपण विष्णू भगवान आणि आपले हे शिव भगवान जे आहेत यांना जल अत्यंत म्हणजे पसंत आहे आणि आवडतं, म्हणून त्यांची आपण अशा प्रकारे विधीनुसार पूजा करूया म्हटलं। आणि बघा बाळकृष्ण भगवान मस्त असं मी छान दुधाचं आणि पाण्याचं पाणी केलेलं आहे, त्यामध्ये तुळशीपत्र आणि विविध प्रकारची फुलं पानं अशा प्रकारे टाकून छान त्यांना पाण्यात ठेवलेलं आहे आणि खूप थंडावा मिळेल म्हणून हे सर्व काही गोष्टी केल्या आणि मलासुद्धा खूप छान वाटत होतं। आईवडिलांनी वस्तू दिलेली म्हणजे तो एक प्रकारचा आशीर्वादच आहे आणि आठवणीत राहण्यासारख्याच वस्तू आहेत। तर आपण तेच पुढे बघणार आहोत। तर पूजेकरिता ताट मिळालेलं आहे, ताटामध्ये पूजेकरिता ज्या वस्तू लागतात त्या वस्तूंचा समावेश आहे आणि छोटंसं हा तांब्या म्हणूया किंवा भांडं म्हणूया। तर अगदी याच्यावर सुंदर असं कमळाचं फूलसुद्धा आहे। आपण यामध्ये तांदूळ म्हणा किंवा देवांकरिता पाणी म्हणा किंवा पूजेचं साहित्य असं काहीही ठेवता येईल। झाकण थोडंसं त्याचं लूज आहे, परंतु युनिक प्रकारचं आहे, तर याचा वापर आपण पूजेकरिता सुद्धा करू शकतोच। त्यानंतर अशा प्रकारे ताट पूजेचं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पूर्णतः ह्या वस्तू आहेत पूजेच्या। तर आम्हाला आईवडिलांनी जी वस्तू दिलेली आहे ती खूप आवडलेली आहे। तर आजचा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।